मुंबईतल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामांवरून मनसे आक्रमक झालेली आहे। कांदिवलीमध्ये रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिलाय। पावसामध्ये मुंबईतल्या रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळतेय। रस्ते घोटाळ्यावरून सध्या आरोप प्रत्यारोपांचं देखील राजकारण पाहायला मिळतंय आणि याचाच आधार घेत रस्त्याचं निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराला मनसेकडून चोप देण्यात आली आहे। मुंबईमध्ये रस्त्यांच्या निकृष्ट कामावरून मनसे ही आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आताच्या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी, कांदिवलीमध्ये एका कंत्राटदाराला मनसेकडून चांगलाच चोप देण्यात आलेला आहे। राजू परुळेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राजू, मुंबईमधले जे खड्ड्यांचे प्रकरण जे आहे ते आता कुठेतरी वादग्रस्त होताना दिसतंय। मनसे या मुद्द्यावरून आक्रमक झालेली आहे। हा बरोबर आहे, कारण जे आतापर्यंत जे ठेकेदारांना मुंबई पोलीस पकडत आहेत, कारण जे रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची केली असल्यामुळे मुंबईकरही नाराज झाले। कारण पाऊस सोडून खाली एक आठवडा झाला, त्या एका आठवड्यात पावसाने पुरा रस्त्याची चाळण करून झाली, त्यामुळे साफ दिसून येते की कशी रस्त्याची कामं या लोकांनी केलेली आहे। त्याचबरोबर आज सकाळी कांदिवली परिसरात जो प्रकार घडला ते की कंत्राटदार एक रस्त्याचं ते खड्डे बुजवण्याचं काम चालू होतं आणि त्यात काही त्यांचे आणि आधी सहकारी होते, त्याचबरोबर मनसेचे काही कार्यकर्ते आले आणि त्याला चोप दिला की हे काम जे करताय हे सगळं खड्डे बुजवण्याचं नाही तर खड्डे वाढवण्याचं काम करताय असं त्यांचं म्हणणं होतं। त्या प्रकारे त्यामुळे त्यांना मारहाण झाली। पण आता पोलीस घटनास्थळी रवाना झाले, कारण कंत्राटदार हा स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलेला नाहीये। राजू, हा कंत्राटदार नेमका कोण आहे, त्याच्या संदर्भात काही सविस्तर माहिती मिळालेली आहे का? समतानगर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता समतानगरचे एसीपी साहेब आहेत, हे घटनास्थळी गेलेत। आम्ही विचारलं असतं त्यामुळे की अजूनपर्यंत आमच्याकडे कोणी तक्रार केलेली नाहीये आणि हा मनसेने जे मारहाण केले, आम्ही त्यांचाही व्हिडिओ जो व्हायरल झालाय तो आम्ही व्हिडिओद्वारे त्यांनाही पकडण्याचा प्रयत्न करू आणि कंत्राटदार कुठे असेल तर त्याने येऊन स्वतःहून तक्रार द्यावी असं त्यांचं म्हणणं होतं। मनसेच्या किती कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलेली? जवळजवळ तिथे 7-8 ते मनसेचे कार्यकर्ते होते आणि त्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल तर एक महिला सुद्धा त्या कंत्राटदारावर चर्चा करतात। म्हणजे हा प्री प्लॅन करून हा केला असावा, कारण जर असा अगोदर जर मारण्याचा प्रयत्न केला असता तर पोलिसांनी तो धुडकारून लावला असता, म्हणून हा अगोदर त्याला मारहाण झालेली आहे। या आता संपूर्ण प्रकरणी पोलीस कशा पद्धतीने कारवाई करणार आहेत? पोलिसांनी सुरुवातीला मला की जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा आम्ही जे ज्याला मारतायत त्याचा आम्ही जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही बोलवून त्यांना विचारणार नेमकं हे मारण्याचं कारण काय होतं आणि तुम्ही पोलिसांपर्यंत का नाही आलात। अशा प्रकारे जर ते सर्व तपासामध्ये सहभाग केला तर अतिउत्तम, तरी सुद्धा आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच, धन्यवाद राजू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स आहेत ते तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। रुपेश पकड़ ना। मला माहिती नाही दोन्ही पण जो असेल त्याला बोलायचे आणि तू काम कोण माणूस आहे त्याला बोलव। कांदिवलीमधली दृश्य ही आपण पाहताय। मुंबईमध्ये रस्त्यांचं जे निकृष्ट काम झालेलं आहे त्याच्यावरून आता मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी जो कंत्राटदार होता त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिलेला आहे। या व्हिडिओ जो आहे हा व्हायरल झालेला आहे आणि त्याच्यामधून हा संपूर्ण प्रकार घडलेला तो समोर आलेला आहे। पोलीस आता घटनास्थळी पोहोचतील आणि या संबंधातली पुढची कारवाई जी आहे ती सुरू होईल। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। मुंबईमध्ये रस्त्यांचं निकृष्ट काम झाल्याचं जागोजागी पाहायला मिळतंय आणि यावेळेला पालिकेने या संदर्भातलं उत्तर द्यावं अशी विरोधकांकडून मागणी केली जाते। मात्र आता मनसे जी आहे ती या ठिकाणी आक्रमक झाल्याची पाहायला मिळते। रुपेश पकड़ ना। मला माहिती नाही मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे आपल्या सोबत आहेत। लांडेजी, मनसे आता मुंबईतल्या या रस्त्यांच्या निकृष्ट कामावरून चांगलीच आक्रमक झाल्याचं या कांदिवलीमधल्या व्हिडिओमधून तरी समोर येत आहे। हॅलो, हा बोला। आक्रमक होण्याचं कारण असं आहे की काल सभागृहामध्ये आयुक्तांनी ठेकेदारावरती कुठलीही कारवाई केली का न केली याचं काही उत्तर दिलं नाही। सत्ताधारी पक्षाकडून तर आमच्या अपेक्षा संपलेल्या आहेत, जनतेच्या अपेक्षा संपलेल्या आहेत। प्रशासनावरती आमचा आयुक्तांवरती विश्वास होता। आयुक्तांनी पण आम्ही सभागृह नेत्यांनी विचारलं, नगरसेवकांनी विचारलं, आमच्या गटनेत्यांनी विचारलं, परंतु आयुक्तांनी त्याच्यावरती ठेकेदारांवरती
काय कारवाई केली कुठलंच उत्तर दिलं नाहीये. त्यामुळे ठेकेदाराला प्रशासन पाठिंबा देत आहे किंवा पाठी घालत आहेत. त्यामुळे यांना ठेकेदारांना मनसेच्या भाषेतच समजवल्याशिवाय लोकांच्या व्यथा त्यांना माहिती होणार नाही. हा पर्याय आहे. मात्र लांडेजी, कायदेशीर मार्गाने सुद्धा तुम्ही जाऊ शकला असतात. अशा पद्धतीनं कंत्राटदाराला मारहाण करण्याची गरज काय होती? कायदेशीर मार्गाने लोक कोर्टात गेली. कोर्टाने ह्यांना ठेके देऊ नयेत म्हणून सांगितलं. कोर्टाने याच्यावरती कारवाई करावी हे सांगितलं. कोर्टाने न्यायालयाने दिलेला आदेश सुद्धा जर प्रशासन पाळत नाही, सत्ताधारी पक्ष त्याच्याकडे लक्ष देत नाहीये, तर मग लोकांच्या व्यथा आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पर्यायच हा राहिलेला आहे. मात्र कंत्राटदाराला अशा पद्धतीनं मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत असं वाटतंय का तुम्हाला? कॉन्ट्रॅक्टर जागेवर येतील. कॉन्ट्रॅक्टरला कुणाची भीती नाहीये, प्रशासनाची भीती नाहीये, सत्ताधारी पक्षाची भीती नाहीये. त्यामुळं ठेकेदारांना कुणाचे तरी वचक असणं गरजेचं आहे. आणि म्हणून वचक असेल तरच ते कायदे पाळतील आणि वचक असेल तरच जनतेची कामं चांगल्या पद्धतीने करतील. आता तुमचं या प्रकरणी पुढचं पाऊल कसं असेल? आता त्यांनी त्या ठेकेदारांनी सबक घ्यावी. जर त्यांना नाही यातून सुचलं इतर ठेकेदारांना, तर सर्वच ठेकेदारांना या मुंबई शहरामध्ये जेवढे रस्ते आहेत ते रस्ते त्या ज्या ठेकेदारांनी केलेले आहेत, ज्या ठेकेदारांनी त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं काम केले नाहीये, या ठेकेदारांकडून ते चांगल्या दर्जाचं काम याच पद्धतीने करून घेतलं जाईल. धन्यवाद लांडेजी. आमच्याशी संवाद साधण्यासाठी दिलीप लांडे, मनसेचे नगरसेवक आपल्या सोबत होते. मनसेच्या स्टाईलनंच या संपूर्ण प्रकरणी जो आहे तो आक्रमक बाणा जो कायम राहील असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. राजू परोळेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते. धन्यवाद राजू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. रुपेश पकड ना. मला माहिती नाही. फोन करा तुला. मला माहिती नाही दोन्ही फोन बंद आहेत. जो असेल त्याला बोलायचे आणि तो काम नाही कोण माणूस आहे त्याला बोलव.